नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 9मध्ये आहे। खरं तर प्रभाग क्रमांक 9 हा नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा मतदारसंघ आहे आणि आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 9चे शिवसेना उमेदवार आहेत। दादा, कोणत्या मुद्द्याच्या आधारे आता जनतेसमोर मतं मागताय तुम्ही या महानगरपालिका निवडणूक? प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। मी ॲडव्होकेट विलास भोसले, प्रभाग क्रमांक 9चा आम्ही 4 जण उमेदवार आहोत। त्यामध्ये मी ओपन वर्गामधून मी आहे स्वतः उभा आणि महिलामधून आमचे नंदाताई भालेरावताई आहेत, त्यांच्या आई, आणि ओबीसी वर्गामधून संतोष भाऊ मादनवार आहेत आणि एसी वर्गामधून काशीबाई गायकवाड त्यांचे चिरंजीव संजय भाऊ आहेत। आम्ही 4 जण या उमेदवारामधून शिवसेना ही धनुष्यबाण निशाणीवर उभे आहोत। आम्ही येणाऱ्या काळामध्ये, मागील काळामध्ये जे वार्डामध्ये या भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वरचा भाग आहे, ते सर्व पाणी या भागामध्ये तुडुंब घरामध्ये लोकांच्या कमरे इतकं पाणी राहते। नाल्या भरतात, गटाराचं पाणी अक्षरशः घरात राहते, दिवस 4 दिवस पाणी उतरत नाही। घाणीचं आहे, चौकातमध्ये सर्व लोक आणून घाण टाकतात। हे जे समस्या आहेत वार्डामधल्या, ते समस्या सोडवण्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी खंबीरपणे आमचं चौघांचं स्तंभ आहे। आणि आम्ही चौघांची जोडी अशी जमलेली आहे की एकदा रात्र असो बेरात्र असो, चौघही धावून जाणारे आणि खंबीरपणे छातीवर वार झेलणारे आम्ही 4 जण आहोत। त्यासाठी सर्व जनतेला मी माझ्यातर्फे आवाहन करतो की आम्हा चौघांनासुद्धा धनुष्यबाणावर येणाऱ्या 15 तारखेला 15 जानेवारी 2026 रोजी निशाणी देऊन भरघोस मताने आम्हाला विजयी करावं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही ठामपणे तुमच्या समस्या नगरपालिकेमध्ये भांडू ठिकाणी करण्याचं काम आम्ही करून देऊ। एवढं बालाजी कल्याणकर आमदार साहेब यांच्या सहकार्यामुळं आणि यांच्या आशीर्वादानं आम्ही प्रत्येक काम आम्ही त्यांच्या आशीर्वादाने करेल, ही या ठिकाणी आम्ही शाश्वती देतो माझ्यातर्फे। प्रभाग क्रमांकामध्ये तुमच्या 9मध्ये नळाच्या पाण्याची काय अवस्था आहे? घनकचऱ्याचं काय नियोजन आहे? घंटागाडी वगैरे काय? हां, घंटागाडी वगैरे आहे व्यवस्थित, तरी पण जनता जे आहे, जे जनतेला घाणीच्या साम्राज्याला पुढं जावं लागते। पाणीची समस्या आहे, फार मोठा पाणीची आहे। आता कल्याणकर साहेबांनी रोड वगैरे केलेले आहेत, 80-90% रोड झालेले आहेत। 50 वर्ष न फुटणारे रोड केलेले आहेत। ते रोड आता तर झालेले आहेत, 80% कामं झालीत। 20% कामं आणि जनतेचे जे काही कामं असतील त्यासाठी आम्ही पुढं लढा चालू ठेवू। तुम्ही म्हणतात आमदार कल्याणकर साहेबांनी कामं केले आहेत, कागदावर कामं केले म्हणतात लोक विरोधक? नाही, कामं येऊन बघा ना म्हणा वार्डामध्ये, विरोधकाला काय आहे? कल्याणकर साहेबाच्याच पूर्ण कामं पळून त्यांनी त्यांच्या याच्यावर द्यायलेत। हो, कोणाच्या जाहीरनाम्यावर कल्याणकर साहेबाचे काम? जे काही रोड झालेत ते लोक येऊन प्रचार करायत ना तोंडी की आम्हीच केले। हे कल्याणकर साहेबाचे रोड आहेत। आता शाहूनगरमध्ये रोड केला आहे, कल्याणकर साहेबांनी रोड केला आहे, ते म्हणत आम्ही केले म्हणायत। कल्याणकर साहेबांनी असा देखील आरोप केला की भाजपाच्या जाहीरनाम्यावर माझे कामं टाकले। आता आजूलाबादचा प्रश्न घ्या, एवढा मोठा प्रश्न आहे, इतका मोठा प्रश्न आहे। हे पुऱ्या सर्वे नंबर पुरं हे आजदुलाबाद हे याच्यावर गेलं होतं, आपल्या महसूलमध्ये गेलं होतं। त्या लोकांचे इतक्या मोठा समस्या होते, लोक परेशान होते। नजराना भरायला सुद्धा लोकांकडे पैसे राहत नव्हते। PR कार्ड वगैरे निघाले का? आता चालू झालं, GR झाला ना 30 तारखेला फायनल। पण हे बालाजी कल्याणकर यांनी आरोप केला आहे की माझी कामं भाजपाच्या वचननाम्यावर आहेत, कसं बघतो? नाही, त्याबद्दल तर काही आहे, ते आहेतच ना। कल्याणकर साहेब म्हणाले ते का खोटं आहे का? तेच आहेत। पण ते बालाजी बघा, प्रभाग क्रमांक 9च्या सर्व जनतेला मी या माध्यमातून सांगू इच्छितो की कल्याणकर साहेब रात्रंदिवस काम करतात। नांदेडच्या इतिहासामध्ये एवढा धावपळ आणि एवढा मरमर करणारा जनतेसाठी माणूस मी आजपर्यंत पाहिलेला नाही। फक्त एकच आहे की कल्याणकर साहेब जे आहेत ते काम करत राहतात, अहोरात्र काम करत राहतात, पण असं गाजावाजा हे करणं त्यांचं काम नाही, हे जनतेचं काम आहे। कल्याणकर साहेबाचे बंधू हे समस्या सोडवण्यासाठी धावून येतात असं तुमचं म्हणणं आहे। आताच एक आरोप केला आहे प्रभाग क्रमांक 1मध्ये की सध्या बेने बंद केलं त्यांनी, म्हणजे लाईट डेपो वगैरे उडतात, आधी येत होते आता येत नाही। बघा, विरोधकाला आहे ना, हे येत नाही ते येत नाहीत। अहो, संध्याताई रात्री असं बेरात्री संध्याताई येतात, संध्याताई कल्याणकर येतात ताई आमच्या, त्याच्यानंतर अभिजित दादा येतात, रात्री बोलवा बेरात्री बोलवा कुठेही बोलवा येतात। एकनाथराव त्यांचे बंधू आहेत कल्याणकर साहेब, ते सुद्धा रात्र बेरात्र कधीही बोलवा तुम्ही, कधीही हजर होतात, जनतेच्या सेवेमध्ये आहेत। अहो, ते परिवार पूर्ण या सेवेमध्ये वाहून गेलेला परिवार आहे, मी सांगतो। काँग्रेसचे आणि वंचितची युती आहे, महापौर होईल म्हणतात रवींद्र चव्हाण। अहो, आता साहेब 40 उमेदवार उभं केलेले आहेत सेनेचे, 40च्या 40 लीडमध्ये आहेत। दक्षिणमध्ये पण आहेत? हां, दक्षिणमध्ये सुद्धा आहेत। परिस्थिती एकदम चांगली आहे। जनतेला आता हे जनतेमधून आलेला आवाज सांगतो तुम्हाला मी की जनतेला आता AC मध्ये बसलेला नगरसेवक नको, नगरमालक नको, नगरसेवक पाहिजे। उभं राहून नाली काढणारा माणूस नसेल तर स्वतः नाली काढणारा माणूस पाहिजे आणि आम्ही तेच आहोत।
आणि कल्याणकर साहेबांनी चारीच्या चारी उमेदवार असो की 40 उमेदवार असो पूर्ण सर्वसामान्यच उमेदवार दिलेले आहेत जे जनतेचे घरी जाऊन काम करू शकतात, सांगितलेलं काम करतील असे उमेदवार आहेत. कुठेही लाज शरम बाळगणारे लोक नाहीत. तर काल भाजपची सभा झाली देवेंद्र फडणवीस यांची, एकाही महापुरुषाचा फोटो स्टेजवर दिसला नाही. कुठं झाली? स्टेडियमला. कोणाची? भाजपची का? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची. हो, तर आता महापुरुषाची त्यांना गरज राहिली नाही. ते स्वतःच आता महापुरुष वाटायला स्वतःला त्यांनी. कसं बघता, म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष आहे त्यांचा. जनते त्याच्यावर उत्तर देईल ना. 15 तारखेला जनता देईल उत्तर त्याच्यामध्ये. तर कल्याणकर साहेबावर मुलाला उमेदवारी दिल्यामुळे आरोप होते. नाही, काही आरोप नाही. काम करते त्याला, ज्यानं काम करू शकते त्याला द्यायला पाहिजे. आता जनतेनं नवी कोरी पाठी आहे, बघाव ना जनतेनं काय काम करू शकतात ते. काय काय विकासाची कामं आहेत? विकासाचे कामं म्हणजे प्रभागामध्ये आज आम्ही वावरत आलो. आज प्रभागामध्ये मी 15-16 वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो. आज शिवसेना पार्टीने माझ्या आईला सौ नंदाबाई नवनाथराव भालेराव पाटील यांना सर्वसाधारण महिलामधून उमेदवारी दिली आणि माझ्यासोबत आमचे सहकारी सर्व आहेत. या सर्वांना उमेदवारी दिल्यामुळे आम्ही सर्वजण आज तळागाळातले कार्यकर्ते आहोत, सामान्य घरातील कार्यकर्ते आहोत आणि आम्ही या समस्यांना जाणीव आहोत. आम्ही या समस्येतून पार पडलेलो आहोत की आम्हाला समस्यांची जाणीव आहे, आमच्यासोबतच्यांची आजूबाजूच्या नागरिकांची जाणीव आहे की नागरिक कुठल्या इलाज. काल आता मागच्या पावसाळ्यामध्ये पाऊस पडला, रात्रमध्ये पूर्ण घरांमध्ये पाणी झालं. लोक झोपेत असताना लोकांच्या अंगाखाली पूर्ण पाणीच झालं. तेव्हा एक नगरसेवक कुठल्याही कोणालाही भेटायला आला नाही, काही नाही, ना कुणा सहानुभूती नाही. आज मागच्या निवडणुकीला आले ते ह्यात निवडणुकीला आले. 8 वर्ष कुठल्याही नगरसेवकांनी तोंड दाखवलं नाही. आम्ही स्वतः कार्यकर्ते संतोषभाऊ असो, संजूभाऊ असो, विलासदादा असो, आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी गेलो, प्रत्येकाच्या समस्या जाणून घेतल्या, प्रत्येकाला भेटीगाठी घेतल्या आणि प्रत्येकांना काही लोकांना तर जेवणा खावण्याची अशी अवघड व्यवस्था असताना आम्ही सगळ्यांनी मिळून जेवणाची व्यवस्था केली आणि जो सरकारला भांडून सरकारकडून जे अनुदान आलं आम्ही लोकांचे फॉर्म भरून घेतले आणि सर्व नागरिकांना अनुदान मिळवून दिलं. काय पहिल्या नगरसेवकांनी एकाने तोंड दाखवलं आणि आमचं भविष्य आम्ही भविष्यामध्ये 4 उमेदवार सर्वांनी आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही नक्की ह्याचं सोल्युशन कुठंतरी काढू. आमच्या इथं नांदेडमध्ये आमच्या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ड्रेनेजची. तर त्या ड्रेनेजच्या समस्येचं पण आम्ही निवारण करू, कारण की आमदार साहेबांचा जो आशीर्वाद आहे, आमदार साहेब जे नांदेड उत्तरमध्ये जे काम करतात त्याला कुठलाही चॅलेंज नाही आहे. काही लोक आहेत, काही माजी नगरसेवक आहेत, काही लोक आहेत ते आज असं दाखवत आहेत की हे काम आम्हीच करतो, ते आम्ही काही. त्यांना हे नाही माहिती की 3 वर्ष झालं प्रशासक लागले, ते यांना निधी कुठून आणतात. तो साहेबांचे कामं घेतात, साहेबांच्या कामाला स्वतःचं काम म्हणून घेतात. साहेबांना कधी श्रेय घ्यायची वेळ आली नाही. जनतेला माहीत आहे साहेब काम करतात तर साहेबांचं काम आहे. साहेब कधीच बोलत नाहीत की हे काम मी केलं, ते काम मी केलं, कारण जनतेला माहीत आहे की साहेबांना हे काम केलेलं आहे. काय वाटते, शिवसेनेची सत्ता येईल? नक्की शिवसेनेची सत्ता नक्की येईल. शिवसेनेचे जे आमदार आहेत माननीय बालाजी कल्याणकर साहेब विकास पुरुष आहेत, त्यांच्या नेतृत्वात 40 उमेदवार दिलेले आहेत आणि दक्षिणचे जे आमदार आहेत ते पण आनंदजी बोंडारकर यांच्याही नेतृत्वात शिवसेनेचे चांगले उमेदवार दिलेले आहेत. नक्की शिवसेनेच्या दोन्हीकडल्या शिवसेनेच्या सीटा बहुमताने येतील आणि शिवसेनेचा नक्की महापौर राहील आणि महानगरपालिकेवर भगवा पडेल, कारण की नांदेडमध्ये सर्वात प्रथम महापौर हे शिवसेनेचं झालेलं आहे आणि आजही यावेळी अशी कंडिशन आहे की नक्की शिवसेनेवर महापौर भाजपचा राहील, भगवा महानगरपालिकेवर शिवसेनेचाच फडकेल. शिवसेनेचे कोण पावडे होते का? महापौर कोण? नांदेडचे पहिले महापौर होते सुधाकर भाऊ पांढरे. शिवसेनेकडून कुठे? हा, शिवसेनेकडून होते, आता यावेळेस नाहीत त्यांनी, पण त्या टाईमला शिवसेनेकडून पहिले महापौर होते सुधाकर भाऊ पांढरे. आता प्रवेश केला त्यांनी दुसऱ्या पक्षात? हा, काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यांनी. आता ते भाजपमध्ये काही काळ भाजपमध्ये होते. भाजपने यावेळेस काय केले की सर्व कार्यकर्त्यांना डावळून फक्त मटका सट्टा हे अशा लोकांना, पैसेवाल्या लोकांना फक्त दिले. भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारात घेतलेलं नाही आहे. आणि तुम्ही आत्ता आमच्या उमेदवाराला एक प्रश्न केला की भाजपने महापुरुषाच्या सभेमध्ये महापुरुषाचा एकही फोटो लावला नाही, तर भाजपला असं वाटतं की महापुरुषांचा फोटो न लावता आम्ही आमचे हेडगेवार हे जे भाजपचे जे संस्थाचालक आहेत हे लोक आहेत त्यांचा फोटो लावला तर आम्ही भाजपमध्ये वन साईड सत्ता आणू, पण असं नाही आहे. महापुरुषांना कुठं विसरता कामा नाही आहे. आज तुम्ही जे महापुरुष आहेत, तुम्ही जे लिहिताय छत्रपतीचा आशीर्वाद सबके सर्वांचा साथ, हे तुमच्या फक्त विचारनामामध्ये तुमच्या डोक्यामध्येच आहे, फक्त जनतेमध्ये नाही आहे. जनता यावेळेस तुम्हाला नक्की न्याय देईल. जनता तुम्हाला दाखवून देईल की काय आहे काय नाही. आणि भाजप नाही, शिवसेना ही जी आहे, शिवसेना सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्व महापुरुषांना घेऊन हिंदू हृदय सम्राट मान्य श्री बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे साहेबांना या विचाराला घेऊन हिंदूवादी खरी पक्ष असेल तर शिवसेना आहे. पण त्यांचे फोटो नसल्यामुळे जनतेत अशी चर्चा सुरू झाली की यांना मतं मागायला शिवाजी महाराज चालतात पण स्टेजवर ठेवायला चालत नाही. नक्की प्रतिमाचं पूजन करायला नाही. नक्की त्यांना प्रतिमा ठेवायला लाज वाटते, कारण की त्यांना मुस्लिम मत मिळवायचे आहेत. शिवाजी महाराजांना हे करून हे
भाजप एक जातीवादी, मी स्वतः भाजपमध्ये काही दिवस पक्षात होतो, पण आज भाजप ही भाजप राहिली नसून काँग्रेस झालेली आहे. भाजप ही काँग्रेस पार्टी झालेली आहे. भाजपमध्ये कार्यकर्त्याला नाही नसून काँग्रेस पार्टी झालेली आहे. नाही, मुस्लिम मतं म्हणावं तर अशोकरावांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली की मुस्लिम मतदार नको. अशोक ती युती व्हायरल करण्याचं, ते ॲडिओ व्हायरल करण्याचं काम ते त्यांचंच आहे की भाजपला वन साईड मत कुठंतरी मिळावं म्हणून ते ॲडिओ क्लिप त्यांच्याच कार्यकर्त्यांना व्हायरल केली आणि काही जागी अशोक चव्हाणांनीच स्वतः MIM कार्यकर्ते पाठवून पैसे देऊन त्यांना उभं केलेलं आहे. 50 लाख रुपये घेऊन उमेदवारी दिली. नक्की 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 पैशाची माग तर सर्व तिकिटासाठी सर्व कार्यकर्त्यांना, आमच्यासारख्या 30 कार्यकर्त्यांना. वर्षाच्या सोबतच्या निष्ठावंतांना रवींद्र सिंग मुंगे यांना डावलं, तुमच्याकडे आले ते. रवींद्र सिंग जाऊ द्या, भाजपाचे निकटवर्तीय चैतन्य बापू देशमुख यांना डावळलं आणि भाजपचा जो पहिला नगरसेवक होता दिलीप सिंग सोडी यांना सुद्धा त्या भाजपनं डावळलं. तर तुम्ही त्यांना नाही दिला. हां, तर आम्ही शिवसेनेनी दिलीप सिंग सोडी यांना नाही, आम्ही म्हणतो आमच्या नेत्यांनी, आमच्या वरिष्ठांनी, शिवसेनेनी दिलीप सिंग सोडी भाऊ यांना न्याय दिला आणि दिलीप सिंग सोडी यांचं खूप चांगलं कार्य आहे. चैतन्य बापू साहेबांचं पण खूप चांगलं कार्य आहे, पण हे कुठेतरी भाजपाच्या कार्यकर्त्यांना बॅकफुटवर टाकून स्वतःचं वर्चस्व दाखवायला प्रयत्न करतायत. रवींद्र सिंग मुंगे यांना ते फोटो लावलेला मोठ्यामध्ये ज्यांना दिसायचा लोकांना, कुठल्या शहरात लोकांना की अशोक चव्हाणांचा फोटो दिसायचा, काढून टाकला. नाही, तिथं आता शिवसेनेचं धनुष्यबाण लागलेलं आहे. एकनाथ शिंदे लागणार म्हणजे तिथे. एकनाथ शिंदे नक्की 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 जसा महानगरपालिकेवर भगवा पडकेल, एकनाथ शिंदे साहेबांचा मोठा फोटो तिथं लागेल. तिथंच नाही तर आमच्या पूर्णच्या घरांमध्ये, पूर्ण जनतेच्या, आमच्या उमेदवारांच्या घरांमध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत, मनामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि आमचे विकास पुरुष बालाजी कल्याणकर साहेब आहेत. एकनाथ शिंदे साहेबाचा लागेल की बालाजी कल्याणकरांना लागेल? नाही, दोघांचा पण लागेल. एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे नेते आहेत आणि कल्याणकर साहेब हे आमच्या नांदेड जिल्ह्याचे नेते आहेत. दोघांचा पण लागेल आमच्या इथे. बरं, काय CCTV पथदिवे वगैरे आहेत की नाही प्रभागात? काय कोण होते आधी नगरसेवक? मागच्या टाईमला काँग्रेसचे 4 नगरसेवक होते. कुठं CCTV नाही, कुठंच पददिवे बरोबर नाही, अर्धे बंद तर अर्धे चालू असतात. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ते फोन करू केव्हा तिथं नगरपालिकेला फोन लावून आम्ही बसवायला होता लोकांच्या तक्रारी आल्यानंतर. मागच्या 5 ते 7 वर्षामध्ये नगरसेवक दिसलेच नाहीत आणि आता आले तर आता तेच चेहरे बदलून भाजपच्या रूपामध्ये येऊन आता अजून निवडणुकीलाच आलेत ते फॉर्म भरायला आणि आता पब्लिकच्या जनतेसमोर येत आहेत. जनता त्यांना विजयाची खात्री आहे तुम्हाला? हां, विजयाची खात्री आहे तुम्हाला? 100% आमचा धनुष्यबाणाचा विजय होणारच. 4च्या 4 आमचं काम चालू आहे. मागच्या या 2-3 वर्षामध्ये आमदार बालाजी कल्याणकर साहेबांनी जे काम केलं, इनामी जमिनीचा जे प्रश्न उचलला, त्यामुळे आम्हाला 100% खात्री आहे की आम्ही 100% आमचं पॅनल विजय होणार आमचा. बरं, लाडकी बहीण योजना नेमकं कोणाची आहे? एकनाथ शिंदेची, अजित पवारांची आहे की देवेंद्र फडणवीसांची आहे? कोणाला फायदा होईल? 5 वर्षापासून च्या लेकराला ते 80 वर्षापर्यंतच्या वयोवृद्धाला सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे. हे एकनाथ शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री व आत्ताचे सध्याचे उपमुख्यमंत्री यांनी सुरू केलेली योजना आहे. कशाला एवढं खोटं बोलायचं जनतेसमोर, आहे का नाही? हां, एक भाऊ जर राखी बांधला तर 500 रुपये टाकू शकतो वर्षाला, पण शिंदे साहेब महिन्याला पैसे टाकतात. अजून जनतेला काय हवं आहे? एकदा मी प्रभाग क्रमांक 9च्या सर्व मायबाप जनतेला आवाहन करतो की शिवसेनेशिवाय कोणालाही पर्याय म्हणून मतदान करू नये आणि एकदा आमचं काम बघावं, त्यानंतर आम्हाला बोलावं. काय विकासाचे मुद्दे आहेत? विकासाचे मुद्दे, आता मी एक साध्या घरचा माणूस, जेव्हा आम्ही मागच्या वेळेस ज्या नगरसेवकाला निवडून दिलं तर आम्ही जे बघतो, आता आम्ही राहतो त्या गल्लीमध्ये बी खूप समजा ड्रेनेजचे, नाल्याचे किंवा हे घनकचऱ्याचे भरपूर अडचणी. आम्ही स्वतः फोन करायचो त्यांना की बाबा अशाला अशा गोष्टी आहेत, हो ठीक आहे पाठवतो, मी करतो, सांगितलं माणसाला. तर मग आम्ही त्या ठिकाणी आम्हीच काही लोक मिळून आम्ही ते करायचो. ड्रेनेजचं आम्ही जायचं, फोन करायचं, स्वतः जायचं ऑफिसला, त्यांना घेऊन यायचं सोबत, मग 4 पैसे देऊन त्याला काम करून घ्यायचं आम्ही. मग आम्ही स्वतःच आम्हाला काम करायची वेळ आली तर आम्ही जनतेनं, आमच्या प्रभागातील लोकांना ठरवलं की बाबा आपल्यातलाच एक माणूस आपण नगरपालिकेला पाठवलं होतं नगरसेवक म्हणून, तर आपल्याला कोणाला फोन लावायची गरज पडणार नाही. आपण स्वतः सगळे मिळून आपण सर्व प्रभागातील घाण असो, नाली असो, ड्रेनेज, पाण्याची समस्या असो, लाईटची असो, आपण एकमेकांसोबत राहून आपण पूर्ण समस्या दूर करू. ठाकरे गटाचे लोक म्हणतात शिवसेना आमची ओरिजिनल आहे. ठाकरे गटाचे जनतेने दाखवून दिले ना. ठाकरे गटाचे लोक जे म्हणतात की धनुष्यबाण आमचं आहे, शिवसेना आमची आहे. आता आम्ही तेवढं हे सांगण्यापेक्षा जनतेनं दाखवून दिले की शिवसेना आणि धनुष्यबाण हे कोणाची आहे, खरी शिवसेना कोणाची आहे हे जनतेनं दाखवून दिली. विजयाची खात्री आहे तुम्हाला? विजयाची खात्री आहे तुम्हाला? हां, विजयाची खात्री ह्यानुसार आहे की आम्ही एकतर शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली आणि शिंदे गटाकडून, शिवसेना शिंदे गटाकडून
शिवसेनाच आहे, गट शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळाली आणि आम्ही शिवसेना पक्षाकडून 4 उमेदवार आम्ही जेव्हा डोर टू डोर जात आहे लोकांच्या घरी, तर तिथल्या लोकांचा प्रतिसाद महिलांचा एवढा मिळत आहे की बाबा आम्हाला दुसरे जरी पक्षाचे कुठल्या लोक आम्हाला 2 पैसे द्यायचं आमिष दाखवले तरी आम्ही त्यांना मतदान करणार नाही, आम्ही शिवसेनेलाच मतदान करणार आहे. कारण आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे महिना ते महिना आम्हाला पैसे एकनाथ शिंदे साहेबाच्या ह्याच्यातून आम्हाला येऊन जातात. किती वर्षापासून निष्ठावान आहेत शिवसेनेसोबत तुम्ही? मी म्हणजे आता माझे मामा खूप 10 वर्षापासून शिवसेनेचे निष्ठावंत आहेत. मी त्याचाच वारसा म्हणून मी आता शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना तुमच्या नसानसात रक्त शिवसेनेचं वाहत आहे. असे आक्रमक नेते असतात शिवसेनेचे, सोडून शिंदेगड म्हणते शिवसेनेला तुम्ही? नाही शिंदे गट म्हणजे ते आता पहिले जसं तुम्ही शिवसेना म्हणायला पाहिजे, तुमच्याकडे धनुष्यबाण आहे, कोर्टानं निकाल तुमच्या बाजून दिला, हेरिंग चालत राहील, पण तुम्ही शिवसेना म्हणाल, तुमचे नगरसेवक शिंदेगड म्हणतात. नाही शिंदे गट त्यांचे कसं आहे, ते आता पक्षामध्ये नवीन असल्यामुळे म्हणजे ते आता ते कुठल्याही राजकीय पर्वात नव्हते. त्यांचं एक सामाजिक पर्व होतं. त्यांचं मित्रमंडळ खूप मोठं आहे. आमच्या मित्रांचं खूप मित्रमंडळ, आमच्या सहकाऱ्यांचं मित्रमंडळ खूप मोठं आहे. ते आता पक्षामध्ये नवीन आल्यामुळे त्यांना एक तेवढं हे झालं नाही. पण शिवसेना ही खरी बाळासाहेब ठाकरेची शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांचीच आहे आणि आनंद दिघे साहेबांचीच आहे. ठीक आहे, महापौर तुमचा होईल समजा? नक्की महापौर आमचाच होईल. आमचे संतोष दादाच महापौर होतील. 100% महापौर शिवसेनाचाच होईल. तुम्ही महापौर होतील? ओबीसीला महापौर का नको? साहेबांनी जर संधी दिली तर 100% महापौर होईल. मी नाही तर कोणीतरी शिवसेनाचाच होणार. पण इतर पक्षाला महापौर व्हायची अपेक्षा आहे तर आम्हाला का नको? असं मी आज जवळपास साहेब तुम्हाला संधी देतील? कल्याणकर साहेब 100% संधी देतील. हो देतील ना. प्रताप पाटलाची आणि कल्याणकर साहेबाची दक्षिणमध्ये युती असल्यामुळे ते एका जागेवरच येतील समजा, जर तुम्हाला जर महापौर करायचा असेल तर. हो 100% येतील ना. सत्ता बनवायची असेल तर 100% येतीलच. नक्कीच आपण पाहू शकतो की प्रभाग क्रमांक नांदेडच्या 9मध्ये आपण आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये 16 तारखेला शिवसेना पक्षाचा महापौर होईल आणि आमच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही राजकारण करतो. जनतेकडून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, अशा प्रतिक्रिया प्रभाग क्रमांक 9च्या उमेदवारांच्या, शिवसेना उमेदवारांच्या पाहायला मिळतात. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, नांदेड.